नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत पित्त का होतं, त्याची मुख्य कारणे आणि त्यावर आपण काय चुका करतो किंवा त्यावर सोल्युशन. पित्त का होतं आणि त्याची मुख्य कारणे. कारण नंबर 1, चुकीची खाण्याची पद्धत. फार तिखट, झणझणीत, तेलकट पदार्थ, जास्त आंबट, लिंबू, चिंच, लोणचं जास्त, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, वेळेवर जेवण न करणे, उपाशीपोटी चहा किंवा कॉफी, अति प्रमाणात चहा कॉफी, जास्त मसाले आणि गरम पदार्थ खाणे यामुळे पित्त होतं. नंबर 2, वेळेचे नियोजन चुकीचे. जेवणाचे वेळापत्रक बदलत राहते. रात्री उशिरा जेवण, जेवल्यानंतर लगेचच झोपणे, उपाशी राहणे किंवा खूप वेळ न जेवण करणे. कारण नंबर 3, मानसिक कारणे. ताणतणाव, सतत चिंता, राग, चिडचिड, झोप न येणे, जास्त विचार करणे. मानसिक ताणतणावामुळे पचन बिघडते, त्यामुळेही आपल्याला पित्त होते. कारण नंबर 4 पाहूया आपण. व्यसन. आता कोणते व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना पित्त होतं पहा. सिगारेट, तंबाखू, दारू, गुटखा, पान मसाला असे भरपूर लोक व्यसन करतात. त्या व्यसनामुळेही पित्त होतं. त्याचबरोबर नंबर 5, शरीरातील उष्णता वाढणे, जास्त उन्हात फिरणे, कमी पाणी पिणे, घाम जास्त येणे पण पाणी न घेणे यामुळेही पित्त होते. त्याचबरोबर कारण नंबर 6, आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर औषधं घेतले नाहीत तरही असं होतं. कशामुळे? औषधामुळे. वेदनाशामक गोळ्या, औषधे आणि त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेत नाहीत. गावातच मिळणाऱ्या दुकानात जातो आणि आमचं अंग दुखतंय किंवा सर्दी खोकला झालाय या गोळ्या घेऊन येतो. त्यामुळे ॲसिडिटी फास्ट होते. नंबर 7, चुकीच्या सवयी. पटपट खाणे, नीट चावून न खाणे, मोबाईल पाहत जेवणे, जेवताना पाणी जास्त पिणे असे भरपूर कारणं आहेत, त्यामुळे पित्त होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिचितांना शेअर करा. कारण नंबर 8, शारीरिक कारणे. ॲसिडिटी जास्त तयार होणे, बद्धकोष्ठता, कब्ज, पोटात जंतू संसर्ग. 9, वय व प्रकृती. पित्त प्रकृती असलेल्या लोकांना जास्त त्या वयात पचनशक्ती कमी होते, त्यामुळे पित्त होते. त्याचबरोबर पित्त वाढल्याची लक्षणे. छातीत जळजळ, आंबट ढेकर, घशात जळजळ, पोटात जडपणा, उलटीसारखं वाटणे, तोंडाला कडू चव असे भरपूर कारणे आहेत. त्यासाठी आपण लगेचच डॉक्टरांकडे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जास्त पित्त असेल. आणि अंमली पित्त कमी करण्यासाठी 7 असे आपण घरगुती प्लॅन किंवा 7 दिवस तुम्ही हे ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. पहिला दिवस 1 ते 7 सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्लस 1 चमचा मध, त्यानंतर 5 ते 6 भिजलेले मनुके, किसमिस खा, अर्धा चमचा आवळा पावडर, आधी कोमट पाणी प्या. नाश्त्यापूर्वी नारळ पाणी, आठवड्यातून किमान 4 दिवस किंवा दुधात 1 चमचा तूप, आठवड्यातून 3 दिवस. असे केल्याने तुमचे पित्त कमी होईल. नाश्ता हलका ठेवा, डाळीचे पदार्थ टाळा. पोहे, उपमा, डाळीचे पातळ सूप, भाजी, चपाती चालेल. चहा कॉफी टाळा. फार गरम असलेली ग्रीन टी घेऊ नका. दुपारचे जेवण. आपण शक्यतो जेवणाचे वेळापत्रक करून त्याच टायमिंगला जेवण करावे. भाजी प्लस चपाती, भात, ताकात चिमूटभर जिरे फूड. फार तिखट, तेलकट, आंबट टाळा. दुपारी जेवल्यानंतर 1 चमचा सोप चघळा. 10 ते 15 मिनिटे चालणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी जेवण केलं रोज सकाळी आणि संध्याकाळी 10-15 मिनिटे चाला. त्याने
जेणेकरून आपली पचनशक्ती व्यवस्थित चालेल. आणि संध्याकाळी नारळ पाणी, ताक, डाळिंब, तळलेले पदार्थ टाळा. रात्रीचे जेवण हलके व लवकर करा. रात्री कमीत कमी 7:30 ते 8 पर्यंत जेवण करा. भाजी चपाती, पातळ भाजी भात जेवल्यानंतर लगेच झोपू नका. कमीत कमी 10-15 मिनिटे चाला. झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध घ्या. झोपताना डोके थोडं उंच ठेवा, म्हणजे डोक्याखाली, जेणेकरून आपण उशी बोलतो ना ती घ्या. आणि 7 दिवस पूर्णपणे हे टाळा. तिखट, मिरची, फास्ट फूड, दारू, सिगारेट, उपाशीपोटी चहा घेणे हे कोणतेही करू नका. जास्त ताणतणाव घेऊ नका. पहा 7 दिवसात आपण काय फरक जाणवतो. छातीत जळजळ कमी होते, आंबट ढेकर बंद होतात, पोट हलके वाटते, झोप सुधारते, खूप जास्त पित्त, उलटी, जास्तीत जास्त दुखणं, वजन घटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.